तिचे आईवडील खंबीर आहेत, ते तिला सांभाळतील, मी कशाला पैसे देऊ, असा युक्तिवाद करणाऱ्या पतींना आता उच्च न्यायालयाने थेट कायद्याचा बडगा दाखवलाय। न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिलाय, ज्याची देशभरामध्ये चर्चा सुरू झाली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंचे नेमके काय दावे होते, फॅमिली कोर्टाने पत्नीची पोटगी आकारण्याची मागणी का नाकारली आणि हायकोर्टाने शेवटी कोणत्या कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे हाच निर्णय बदलला, पाहुयात दोन्ही बाजूंचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। तर हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचं आहे। पती हा भारतीय लष्करामध्ये कार्यरत होता आणि नोव्हेंबर 2020 मध्ये तो निवृत्त झाला। विवाहानंतर काही वर्षांमध्येच या दाम्पत्यामध्ये तीव्र वाद सुरू झाले। जानेवारी 2020 मध्ये पत्नी दोन्ही मुलांसह पतीचं घर सोडून आपल्या माहेरी निघून गेली। त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कायदेशीर आणि कौटुंबिक स्तरावर गंभीर आरोप करण्यात आले। आता पत्नीकडून काय आरोप करण्यात आले? आरोप क्रमांक 1, लग्नानंतर सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ झाला, टोमणे मारण्यात आले आणि क्रूर वागणूक मिळाली। आरोप क्रमांक 2, पतीने वैवाहिक संबंध ठेवणं बंद केलं होतं आणि त्याने गुपचूप दुसरं लग्न केलं। आता आरोप क्रमांक 3, जानेवारी 2020 मध्ये मारहाण करून घराबाहेर काढलं। सध्या कोणतंही वैयक्तिक उत्पन्न नसल्यामुळे ती आपल्या मुलांसह पूर्णपणे आपल्या पालकांवर अवलंबून आहे। माहेरी राहू लागल्यानंतर पत्नीने आपल्या आणि 2 मुलांच्या उदरनिर्वाहासाठी बुलंदशहरच्या फॅमिली कोर्टामध्ये CRPCच्या कलम 125 अंतर्गत पोटगी मिळवण्यासाठी अर्ज केला। मात्र या अर्जाला पतीने कोर्टामध्ये जोरदार विरोध केला आणि पत्नीचे सगळे दावे फेटाळून लावत स्वतःची बाजू मांडली। आता पतीने काय बाजू मांडली? तर पतीचा दावा क्रमांक 1, पत्नी कोणत्याही ठोस किंवा पुरेशा कारणाशिवाय स्वतःहून वैवाहिक घर सोडून गेलेली आहे। दावा क्रमांक 2, पत्नीचे इतर काही व्यक्तींसोबत अवैध संबंध आहेत। आता दावा क्रमांक 3, सैन्यामध्ये कार्यरत असताना पतीच्या पगारातून दरमहा 11,303 रुपये पत्नी आणि मुलांच्या खात्यात कपात होत होते। निवृत्तीनंतर आता फक्त 21,025 रुपये इतकंच पेन्शन मिळतं, ज्यातून घरही चालवावं लागतं। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पुरावे तपासल्यानंतर बुलंदशहरच्या फॅमिली कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला। फॅमिली कोर्टाच्या मते पत्नीला तिच्यावर झालेला हुंडाचा छळ, मारहाण किंवा पतीचं दुसरं लग्न यापैकी एकही आरोप ठोस पुराव्यांसह कोर्टामध्ये सिद्ध नाही करता आला। दोन्ही बाजूंचे आरोप न पटल्यामुळे पत्नी विनाकारण वेगळी राहत असल्याचा निष्कर्ष काढत फॅमिली कोर्टाने तिची पोटगी नाकारली। मात्र दोन्ही अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी प्रत्येकी 3-3 हजार रुपये प्रति महिना मंजूर केले। आता फॅमिली कोर्टाच्या या निर्णयाविरोधात पत्नीने अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये क्रिमिनल रिव्हिजन याचिका दाखल केली, जिथे या प्रकरणाची कायदेशीर बाजू पूर्णपणे बदलली। तर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गरिमा प्रशांत यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना फॅमिली कोर्टाच्या दृष्टिकोनावर आक्षेप घेतला। हायकोर्टाने स्पष्ट केलं की पोटगीची सुनावणी ही क्रूरता किंवा व्याभिचाराच्या एखाद्या मुख्य फौजदारी खटल्यासारखी चालवली जाऊ शकत नाही। न्यायालयाने काही कायदेशीर मुद्दे मांडले। पहिला महत्त्वाचा, पालकांची मदत ही पतीची सूट नाही। पत्नी जर आर्थिक अडचणीच्या काळात पालकांकडे राहत असेल किंवा पालक तिला मदत करत असतील, तरीही पतीची कायदेशीर जबाबदारी संपत नाही। पालकांचं उत्पन्न हे पत्नीचं उत्पन्न मानता येणार नाही। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आरोपांसाठी ठोस पुरावे हवेत हा होता। तर पतीने पत्नीवर केलेल्या व्याभिचाराच्या आरोपांचं समर्थन करण्यासाठी कोर्टामध्ये कोणताही स्वतंत्र साक्षीदार किंवा विश्वसनीय कागदपत्री पुरावा सादर केला नव्हता। केवळ संशय किंवा आरोपांवरून CRPC 125(4) अंतर्गत पोटगी नाकारता येत नाही। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मुलांची पोटगी ही अपुरी आहे। महागाईच्या काळात शाळा शिकणाऱ्या 2 मुलांसाठी प्रत्येकी 3,000 रुपये अत्यंत अपुरे आहेत। अन्न, वस्त्र, शिक्षण आणि औषधोपचार या रकमेमध्ये होऊ शकत नाही। हे सगळं हायकोर्टाने निरीक्षणमध्ये नोंदवलंय। आता अखेर हायकोर्टाने दोन्ही बाजूंच्या आर्थिक स्थितीचा विचार केला, फॅमिली कोर्टाचा आदेशही बदलला। मग हायकोर्टाने काय आदेश दिले ते पाहूयात। पहिलं महत्त्वाचं, पतीला पत्नीसाठी दरमहा 5,000 रुपये पोटगी देण्याचे निर्देश देण्यात आले। दुसरा, दोन्ही मुलांची पोटगी वाढवून प्रत्येकी 4,000 रुपये म्हणजे एकूण 8,000 रुपये प्रति महिना करण्यात आली। आता एकंदरीत पाहता अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये स्पष्ट केलं की कौटुंबिक वादात आरोप प्रत्यारोप काहीही असले
तरी कायदेशीर प्रक्रियेमध्ये ठोस पुराव्यांचं महत्त्व सर्वोच्च असतं. त्याचबरोबर पत्नीला माहेरचा आधार असला तरी पतीला आपल्या कायदेशीर जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त होता येत नाही. हाच संदेश आता या निकालातून समोर आला. पण या सगळ्यांमध्ये दोन प्रश्न उपस्थित होत आहेत. कौटुंबिक वादात जर पत्नीला माहेरचा भक्कम आर्थिक आधार असेल तर पतीची कायदेशीर जबाबदारी कमी झाली पाहिजे का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, केवळ संशय किंवा पुराव्याविना केलेल्या आरोपांवरून कोर्टाने पोटगी नाकारली पाहिजे की हायकोर्टाचा हा पुरावा मागण्याचा निर्णय योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका.